जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, सध्या आपण आहोत गावी कोकणामध्ये. तर आपण काल आलो होतो गावी आणि आज आपण कामाला सुरुवात केली, गावच्या कामाला. तर आता आपण चाललो पुढं, आपल्या शेताकडे वाडा आहे गुरांचा, तर त्याला सलदी बांधायची. तर ती सलदी बांधण्यासाठी आपण चाललो आहोत. आता खाली गाव आहे आपलं, आपली वाडी थोडी टेकडावरती आहे, वरती डोंगरावरती. इकडं वाडी बघा आपली. आणि हे बघा, इकडं आता सलदी बांधायचे काम चालू आहेत. आमचा मोठा भाऊ आहे दादा आणि आपला एक मित्र आहे संतोष भाऊ. तर इकडं वडील वगैरे आहेत, तिकडे एक जण वाडा झाडतो आणि इकडं आपली मराठी शाळा आहे आमच्या वाडीची. तर आता परवाच्या पावसाने तिचं छप्पर उडून नेले बघा, वरती दिसत असेल तुम्हाला. आणि हे बघा, हा आपला एक्सपर्ट आहे एकदम अशा कामामध्ये, संतोष भाऊ. तर तिकडचं काम आटपून आपल्याला परत घरी आलो आणि आता आपल्याला लाकडं फोडायची. ही लाकडं आपल्याला पावसाळी चालवायची असतात, म्हणजे जोपर्यंत पाऊस आहे तोपर्यंत लाकडं आपल्याला सुकी भेटत नाहीत, म्हणून आत्ताच सुकी लाकडं भरून ठेवायची असतात खोपटीमध्ये. तर हे बघा, अशा प्रकारे लाकडं फोडून पूर्ण पावसाळा चालेल एवढी आपल्याला सोय करून ठेवायची असते. तर ही आता कुऱ्हाड आपल्या हातात आले. आपण पहिलं काम करायचोय, पण आता खूप दिवसानंतर आपल्याला सवय नव्हती, त्यामुळं थोडं हाताला झोंबते. फोड वगैरे येणार आता नक्की, पण आता काय, कधी ना कधीतरी करावं लागते आणि गावाकडे आल्यावर अशी कामं करावीच लागतात. तरी बघा, अशी लाकडं फोडून आपल्याला पूर्ण खोपट भरून ठेवायचे. तर बघू आता अजून किती लाकडं फोडायला लागतात आपल्याला. तर अशा प्रकारे आपल्याला ही लाकडं फोडावं लागतात. आणि आमच्याकडे ह्याला, आता मी जे फोडलेले आहे ना, ह्याला हिरका बोलतात. तर आता तुमच्याकडे काय बोलतात तुम्ही कमेंट करून सांगा. कोकणात तर 100% हिरकाच बोलत असतात. तर लाकडं भरायला बघा, आपली दिदी पण मदत करते आपल्याला आणि भाऊ आमचा तिकडं खोपटीमध्ये लाकडं भरतोय. तर आता हा बघा, हा मोठा राकेश आलाय. आता ह्याला आपला 4 तुकडे करायचे त्याचे. लय मोठा आहे आणि आपल्याला वाटत नाही आपल्याला झेपल असं म्हणून. याचं तोंड बघा इकडे केवढं मोठं आहे. तर ह्याला पण फोडायचं आहे. आपल्याला सवय नाही, पण आता ह्याला आपल्याला जोर लावाच लागणार, कारण आपल्याला सवय नसल्यामुळे माझ्या हाताला आताच फोड यायला लागलेत. तरी आपण बघतो याला प्रयत्न करून, फोडणार पण याला नक्की. तर बघूया आता हा फुटतोय का आपल्याने. शेवटी आपली दमछाक व्हायला लागली. शेवटी आपले भाऊ आले मार्गदर्शन करायला, की असं नाही असं करा. तर आपल्याला आता दगड पॅकिंग टाकायची मध्ये तिथं. तर त्याच्यामुळे बघू आता काय होतंय काय. तरी पण काय जागा सोडत नाही ते, लई चिवट लाकूड आहे. बघू, प्रयत्न चालू आहेत. शेवटी आपल्याला अर्धवट ती मोहीम सोडावं लागते. आणि आता बघा, आपल्याकडे चहा आले. अशी आमच्याकडे चहा येत असते कोकणामध्ये, जिथं काम चालू असतं तिथं अशी चहा येते. इकडं आई बसली आमची, आणि असं काम चालू असतं तिथं चहा वगैरे प्यायला मस्त भारी वाटतं. जागेवरती शेवा भेटते सर्व. तर आता चहा पिऊन बघूया, आपण पुन्हा प्रयत्न करूया. आता आपण थोडी चहा घेऊया आणि चहा घेतल्यानंतर पुन्हा प्रयत्न करून बघू. पण आपण याला फोडणार मात्र एवढं नक्की. बघा, आता आपल्या हाताला फोड यायला लागले, सवय नसते ना आपल्याला. तर बघू, चहा घेऊन आता पुन्हा चालू करू.
शेवटी आपल्याला या कामात यश आले बघा. आपण 2 तुकडे तर आतापर्यंत केलेत. खूप शेवट लाकूड होतं, खूप प्रयत्न करावे लागले आणि फायनली आपण त्याचे 2 तुकडे केलेत. पण त्याचं आपण काय केलं माहिती आहे का, त्याचं पाठीमागचं जे डोकं आहे ना ते आपण कट करणार आहोत. अर्धवट आपण कट केले कारण तिथं गुंज आहे, त्या गुंज असल्यामुळे ते तुटत नव्हतं पटकन. तर आपण त्याचे मध्ये तिथं 2 तुकडे करणार आहोत आता आणि ते तोंड साईडला करणार. तर आता हे लाकूड पटापट तुटून जाईल. तर आपल्याला सवय नसली तरी आपण थोडं थोडं होईना, पण आपण जसं पहिलं करायचो तसं काम जमते आपल्याला आता. कारण आपल्याला पहिलं काम खूप करायचो आपण हे, कारण पहिलं हे काम आपण खूप केलेलं आहे गावी असताना, पण आता सवय नसल्यामुळे थोडं जमत नव्हतं. फायनली आपण बघा त्या लाकडाचे 4 तुकडे केलेत आता आणि बघा असे हिरके काढलेत आपण. तर तुमच्याकडे काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा याला. तर हे बघा, हे ते तोंड आहे मोठ्या राखीचे. बघा कसं तोंड आहे आणि फुटायला लय जड जात होतं ह्याच्यामुळे आपल्याला. तर आपण हे तोंडच साईडला केलं त्याचे आणि नंतर आपण लाकूड फोडायला घेतलं ते. तर अशा प्रकारे आपली लाकडं फोडून झालेत आणि आता इकडं भाऊ आपलं लाकडं भरतोय आणि इकडं बघा आपली दीदी पण त्यांना मदत करते इथं लाकडं द्यायला. आपण तिकडं फोडत होतो आणि दीदी थोडं थोडं आणून इथं भावाला देत होती पुढं. आणि हे बघा इकडं आता अर्धी भरून झाली खोपट आणि अर्धी बाकी आहे अजून. तर याला आपण खोपट बोलतो. आता तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून सांगा तुम्ही. तर ही पूर्ण भरून ठेवायची आपल्याला, तेवढी लाकडं आपल्याला पावसाळ्याभर चालवायची असतात. आणि हे बघा इथं कोंबडी डान्स काम करायला लागले. तिला वाटतं आता हे सर्व आलेत म्हणजे काय माझं खरं नाही.